नमस्कार नमस्कार नमस्कार. आज परेश बोलतो. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक रहस्य सांगतो. पहिली तुम्हाला मी एक जागा दाखवतो, त्या जागा बघा, त्यानंतर तुम्हाला मी त्या जागेचं सगळं सत्य सांगतो. चला या माझ्यासोबत, तुम्हाला मी जागा दाखवतो. या या मला मी जागा दाखवतो. जागा पहिली बघा. या या खाली वापरून या अशा प्रकारे बघा. हे फक्त दरवाजा आहे. आता पुढे दाखवतो तुम्हाला. या महलमध्ये या. ही अशी गुप्त जागा आहे जे सगळं होतं, आणि ही जागा आताच्या युवा पिढीला बरबाद करते आणि इथे कोणाचं लक्ष नाही आहे. त्यामुळे आज मी ठरवलंय की अशी जागा एक्सपोज करणार. दाखवतो. या खाली बघा. हा रस्ता किती भयानक आहे आणि दाखवतो. या पुढे पाण्याची बॉटल्स, आणि इकडे झोपडी बांधलेली आहे, आणि इकडे एक झोपडी आहे. या पुढे. हे बघा, ही इथे झोपडी आहे. झोपडी दाखवा यांना. हा मग इथे पुढे दाखवतो. या इथे खुर्ची आहे. हा टेबल आहे. हे बघा, हा आयटम, हे असे आयटम, आणि हे भरपूर आयटम आहेत असे इकडे आजूबाजूला. तर ह्या जागेमध्ये काय होते, आजची युवा पिढी जी खरंच नशेच्या आहारी गेलेली आहे, इथे येऊन नशा करत, गांजा फूक, नशा करत, ही आजची युवा पिढी आपली अशी बरबाद झालेली आहे. मित्रांनो, पुढे दाखवतो तुम्हाला. बघा, हे इथे बघ. पुढे ही मित्र, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आपली सगळी जी शाळेतली मुलं असतात ती पहिली ते 10वी एकदम हुशार असतात, एकदम ब्लेंड असतात, त्यांना काहीतरी आयुष्यात भरायचं असतं. पण जसे ते 10वी पार करून जातात कॉलेजला, त्यांना एक वेळी चटक लागते, एक वेगळी नशा लागते. ती नशा असते गांजा किंवा इतर कुठलेही अजून इतर नशे आहेत. हे सगळे नशा इकडे होतात. ही जागा आपल्या प्रवादीमध्ये आहे, ही कोणालाच माहिती नाही. ही जागा एकदम गुपित जागा आहे, आणि ह्या जागेमध्ये इकडची लोक सोडून बाहेरचे लोक इथे फुकायला येतात, इकडे फुकत असतात. ह्या जागेवर काही होऊ शकतं. एवढी जागा इथे रात्री अंधार असतो पूर्णपणे, आणि या जागेचं असं झालंय की इकडचे इतर मुलांना, जे आपली राहणारी मुलं आहेत, त्यांना सुद्धा ही नशा लागलेली आहे, आणि त्यामुळे ही आपली पिढी बरबाद होत चाललेली आहे. समजून घ्या मित्रांनो, 2 प्रकारचे चक्रव्यूह असतात. एक चक्रव्यूह जो महाभारतचा काळ होता, त्यावेळी वीर अभिमन्यू स्वतः चक्रव्यूह गेलेला, आणि त्याला तो बाहेर पडता आला नाही, कारण त्याला त्या बाहेर पडता रस्ता माहिती नव्हता. तो धर्मासाठी गेलेला, रक्षणासाठी गेलेला. पण आजची जी युवा पिढी आहे, ती नवीन भारतामध्ये एका वेगळ्या चक्रव्यूहात पद्धत चाललेली आहे. तो आहे गांजा, नशा, व्यसन. यांना बाहेर पडता रस्ता माहिती आहे, पण तरी हे बाहेर पडत नाही, कारण इतकी त्यांना नशा झालेली आहे. त्यांना काही शुद्ध नाही. ज्या आई वडिलांना वाटते की आपल्याला मुलं काहीतरी मोठं होऊन बनेल, आज ती मुलं अशी वाया होत चाललेली. या देशाची युवा पिढी, 70 ते 60% मुलं आज सगळी अशी नशेला बरबाद होत चाललेली. जे काहीतरी पुढे बनू शकले असते, ज्यांनी या देशासाठी काहीतरी योगदान केलं असतं, आज ही सगळी मुलं अशी सगळी नशेत वाया होत चाललेली. माझी विनंती आहे, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, तसे मुंबई पोलीस डिपार्टमेंट, ही जागा तुम्ही नक्की बघा. या जागेचं आम्ही तुम्हाला सगळं कुठे आहे, कशी जागा इथे यायची, गुपित जागा आहे, आणि इकडे खरंच ही जागा पूर्णपणे सील केली पाहिजे. प्लीज मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.